नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सेंट मेरीज मलंकर हायस्कूलतर्फे आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या या भागामध्ये स्वागत करते. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ 6 ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा शिकणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत बाळ पंडित. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम लेखकाचा परिचय करून घेऊया. बाळ पंडित यांचे पूर्ण नाव बाळ जगन्नाथ पंडित. यांचा जन्म 24 जुलै 1929 रोजी झाला, तर मृत्यू 17 सप्टेंबर 2015 रोजी झाला. बाळ पंडित हे प्रसिद्ध लेखक तर होतेच, त्याशिवाय ते क्रिकेट सामन्यांचे समालोचकही होते. समालोचक म्हणजे काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? कॉमेंटेटर्स. जे सामने असतात ना, किंवा जे स्पर्धा असतात, किंवा जे क्रिकेट खेळली जातात, कुठलाही गेम असतो जो खेळला जातो, त्याच्यामध्ये जे धावते वर्णन करणारा जो व्यक्ती असतो ना, त्याला काय म्हणतात? समालोचक. बाळ पंडित यांचे पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. लेखकाचा परिचय करून घेतल्यानंतर आपण थोडक्यात पाठाचा परिचय करून घेऊया. या पाठामध्ये लेखकाने आपल्याला ऑलिम्पिक सामन्यांची माहिती किंवा ऑलिम्पिकची माहिती दिलेली आहे. ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील त्यांची उद्दिष्टे काय होती, उद्दिष्ट म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह काय होते त्यांचे, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा आपल्याला पाठामध्ये लेखकाने दिलेला आहे. त्याशिवाय जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयी त्याने माहिती दिलेली आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. आता इथे काय सांगितलं आपल्याला लेखकाने? मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? ऑलराऊंड डेव्हलपमेंट किंवा ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, याच्यामध्ये क्रीडेचे म्हणजेच काय, खेळाचे काय आहे, एक रिमार्केबल, अनन्यसाधारण म्हणजे त्याला म्हणतात अलौकिक, त्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो रिमार्केबल, असं काय एक स्थान आहे. प्रत्येक स्तरावरती खेळले जाणारे खेळ म्हणजेच काय रे, हर एक लेवलला, प्रत्येक लेवलला आपण जे खेळ खेळतो ना, ते खेळ जे आहेत ना, फक्त क्रीडा रसिकांचेच नाही. क्रीडा रसिक म्हणजे काय, ज्याला आवड आहे ते, लव, जे त्या खेळावरती काय करतात, प्रेम करतात, फक्त क्रीडा रसिकांचेच नाही, तर जगभरातील सगळ्यांचे लक्ष काय करतात, वेधून घेतात. लक्ष वेधून घेणे हा काय वाक्यप्रचार आहे. लक्ष वेधून घेणे म्हणजे काय, अट्रॅक्ट करणे, त्याला मराठीमध्ये दुसरा शब्द कोणता आहे, आकर्षून घेणे. ओके, हा वाक्प्रचार आहे. मग इथे लेखकाने आपल्याला हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खेळाचेही स्थान आहे. लेखक पुढे काय सांगतोय आपल्याला की ऑलिम्पिक सामन्यामध्ये ना, संपूर्ण जगभरात, पूर्ण वर्ल्डमध्ये ना, ऑलिम्पिकचे जे सामने होतात ना, त्याला एक वेगळंच असं काय स्थान आहे. त्याच्यामध्ये आपण मेडल्स मिळवणे हे म्हणजे काय, एक वेगळीच आपल्या देशासाठी काय असतं, मानाचं स्थान असतं. मग लेखक त्याआधीच म्हणतो आपल्याला की 2016मध्ये ऑलिम्पिक झाले आहेत बघा. ऑलिम्पिक सामने जे दर 4 वर्षांनी होतात. मग 2016मध्ये ऑलिम्पिक झालं, आता 2020मध्ये आहे, आणि 2020च्या या सामन्यामध्ये विजयाचं उद्दिष्ट आपण ठेवून आपण काय केलं पाहिजे, स्वतःला आवडणाऱ्या खेळामध्ये प्रवीण केलं पाहिजे किंवा पारंगत केलं पाहिजे. स्वतःला काय केलं, तेवढं एफिशियंट आपण बनवलं पाहिजे की आपण आपल्या देशासाठी ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होऊ, आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्नशील राहिलं पाहिजे. पुढे पहा. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा
स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. इथे लेखक काय सांगतोय आपल्याला रे, की जेव्हा त्याची मोटार ऑलिम्पिक गावाकडे जात होती त्यावेळेस तो म्हणतो एवढी सुंदर अरेंजमेंट केलेली होती, व्यवस्था होती की रस्त्यावरती गर्दी प्रचंड होती. म्हणजेच काय रे, अनेक देशांचे खेळाडू तिथे एकत्र येतात. जिथे ऑलिम्पिक असते, ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतात तिथे अनेक देशाचे लोक तिथे एकत्र येतात. आणि त्या जिथे स्पर्धा असते ना त्याला म्हटलं जातं ऑलिम्पिक गाव किंवा ऑलिम्पिक विलेज. पण तिथे लेखक गेल्यानंतर म्हणतो एवढी गर्दी असून सुद्धा रहदारी म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन त्यांचं एकदम व्यवस्थित होतं किंवा कुठेही आपल्याला रहदारीला त्रास नव्हता. येण्या जाण्यासाठी काय केलं होते, वेगवेगळे रस्ते होते. खेळाचं मैदान जसं जसं जवळ येत होतं तसं लेखक म्हणतो माझं लक्ष क्षितिजाकडे लागलं होतं. क्षितिजाकडे म्हणजे काय रे, लेखक बघत होता कधी आपण एकदा जवळ येतो. तिथे जवळजवळ जसं जायला लागलं तसं उंच स्तंभावर, स्तंभ म्हणजे काय रे, खांब असतो, एक पिलर असतो. त्या पिलरवरती ना ऑलिम्पिकचा जो झेंडा असतो किंवा निशाण असतं ते काय होतं, फडफडत होतं. आता ऑलिम्पिकचं निशाण काय असतं रे, 5 रिंग असतात, ते एकात एक काय केलेले असतात, गुंफलेले असतात. कोणत्या कोणत्या रंगाचे असतात त्या मग इथे दिलेले लेखकाने, पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमी म्हणजे काय, बॅकग्राऊंड. पार्श्वभूमी म्हणजे काय, बॅकग्राऊंड. त्या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंडवरती तिथे काय केलेले आहेत, वेगवेगळ्या रंग एकत्र वर्तुळं गुंफलेली आहेत. लाल, पिवळा, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाची हे काय आहेत, एकत्र गुंफलेली अशी काय आहेत ती वर्तुळे आहेत. आणि लेखक म्हणतो ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं की जणू काही 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष देत आहेत. साक्ष देणे म्हणजे काय, ग्वाही देत आहेत की आम्ही एकत्र आहोत. आम्ही काय आहोत, एकत्र आहोत. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजेच विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे, सिटियस, ऑल्टियस अँड फॉर्टियस. म्हणजेच गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. इथे काय सांगितले लेखकाने, की जो ऑलिम्पिकचे निशाण आहे म्हणजे जो झेंडा आहे, ध्वज आहे, त्या ध्वजावरती ना सफेद पार्श्वभूमी असते, शुभ्रधवल. शुभ्रधवल म्हणजे काय, व्हाईट. शुभ्रधवल म्हणजे काय, व्हाईट किंवा आपण मराठीत त्याला म्हणतो सफेद. ही जी पार्श्वभूमी असते, पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड, मग आपल्याला स्क्रीनवरती दिसते. आणि त्याच्यावरती काय असतात रे, 5 वर्तुळे एकमेकात गुंफलेले असतात. आणि हे 5 वर्तुळे म्हणजेच काय आहेत, 5 खंड. काय आहेत हे 5 खंड. मग कोणकोणते खंड असतात रे, तर बघा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि युरोप, हे 5 खंड. आणि त्याची जी शुभ्रधवल पार्श्वभूमी आहे ते म्हणजे काय, विशाल अंतराळ. अंतराळ म्हणजे काय, आकाश. आणि विशाल म्हणजे काय, मोठे. मोठ्या या आकाशामध्ये, अंतराळामध्ये हे 5 खंड जे आहेत ते एकत्र येऊन मैत्रीचा संदेश आपल्याला देतात. इथे लेखकाने काय सांगितलं आपल्याला, ऑलिम्पिकचं आपलं ब्रीद वाक्य. ऑलिम्पिकचं काय आहे, ब्रीद वाक्य. ब्रीद वाक्य म्हणजे काय, आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलतो स्लोगन, मराठीमध्ये म्हणता येईल घोषवाक्य. मग कोणतं घोषवाक्य दिलेलं आहे रे, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस. सिटियस म्हणजे काय, गतिमानता म्हणजे स्पीड. जर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये आपला मोठं जसे साध्य करायचं आहे तर सिटियस म्हणजे गतिमानता असली पाहिजे, ऑल्टियस म्हणजे उच्चता असली, म्हणजे हायर लेवल असली पाहिजे, आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता म्हणजे स्ट्रॉंगर आपण असलं पाहिजे. मग हे ऑलिम्पिकचं काय आहे, ब्रीद वाक्य आहे, म्हणजेच काय, स्लोगन आहे. या ब्रीद वाक्यातून आपल्याला काय संदेश मिळतो रे,
पहिलं आपल्याला दिलं CTS. CTS म्हणजे काय? गतिमानता. म्हणजेच काय? प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गतिमान म्हणजे स्पीड. आज जो स्पीड आहे तोच उद्या पण पाहिजे का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला? ऑल्टियस. ऑल्टियस म्हणजे उच्चता, म्हणजे अधिकाधिक उंची, म्हणजे पुढच्या लेवलला जाण्याचा आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. तिसरं काय दिलेलं आपल्याला? बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. म्हणजेच काय? जेवढी तुम्ही मेहनत कराल त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे. 40 इयर्स म्हणजेच काय? तेजस्विता. आणि त्याचा संदेश काय दिला आपल्याला? बलसंवर्धनासाठी. संवर्धन म्हणजे काय? इम्प्रूव्ह करणे. संवर्धन म्हणजे काय? इम्प्रूव्ह करणे. मग या बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? आपण मेहनत केली पाहिजे. पुढचा पॅरेग्राफ. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6,000 खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2,000च्या आसपास असते. प्रेक्षागृहात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4 ते 5 तलावही बांधलेले असतात. इथे लेखक काय सांगतोय आपल्याला की ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी किंवा क्रीडा शौकीनांसाठी, ज्यांना स्पोर्ट्समध्ये आवड आहे त्या लोकांसाठी एक पर्वणीच असते. पर्वणी म्हणजे काय? एक उत्साहाचे दिवस असतात ते. ओके. मग इथे लेखक म्हणतो की जवळजवळ पृथ्वीच्या पाठीवरील म्हणजे पूर्ण वर्ल्डमधनं सगळ्या राष्ट्रांमधून जवळजवळ 5 ते 6,000 खेळाडू या सामन्यांमध्ये काय करतात? भाग घेतात. आणि स्त्री खेळाडूंची संख्या तेवढी असते, म्हणजे 2,000पर्यंत, 2,000च्या आसपास स्त्री खेळाडू यामध्ये काय करतात? भाग घेतात. आणि प्रेक्षागार म्हणजे काय? प्रेक्षकांना बसण्याची जी व्यवस्था केलेली असते त्याला म्हणतात प्रेक्षागार. मग या प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची काय असते? सोय केलेली असते. इथे आपल्याला स्क्रीनवर दिसतं का? म्हणजे कितीतरी लोक ते स्पोर्ट्स बघायला येतात आणि तेवढ्याची सोय इथे केलेली असते. त्याशिवाय 25,000 लोक जे आहेत ते सामने उभे राहून पाहू शकतात. उभे राहून म्हणजे काय? स्टँडिंगने ते सामने ते पाहू शकतात. म्हणजे एवढा मोठा परिसर त्या प्रेक्षागाराचा असतो. त्याचबरोबर पोहण्याच्या शर्यतीसाठी म्हणजेच काय? स्विमिंग जी कॉम्पिटिशन असते त्याच्यासाठी 4-5 तलावही काय असतात? बांधलेले असतात. खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी ज्या ठिकाणी या स्पर्धा घेतल्या जातात तिथे काय केले जाते? योग्य अशी व्यवस्था केली जाते. खेळांचे विशाल मैदान, विशाल म्हणजे काय? मोठे असे मैदान असते. त्याचबरोबर प्रेक्षागार म्हणजे काय? प्रेक्षकांना बसण्यासाठी जी सोय केली जाते. आपण आधीच्या पॅरेग्राफमध्ये पाहिलं एकूण किती प्रेक्षक तिथे बसू शकतात? 70 ते 80,000, म्हणजे एवढ्या लोकांची व्यवस्था तिथे केली जाते. त्याशिवाय हे जे प्रेक्षक येतात, खेळाडू येतात, त्यांच्यासाठी निवासस्थाने बांधली जातात. असंख्य खोल्या असलेल्या इमारती तिथे असतात. वसतिगृह असतात. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल्स असतात. त्यानंतर तिथल्या सडका, लोहमार्ग, सडका म्हणजे काय? रस्ते, हे सुद्धा सुसज्ज केले जातात. मोठे मोठे उपहारगृह म्हणजे काय? हॉटेल्स, सगळ्याची व्यवस्था किंवा रेस्टॉरंट आपल्याला म्हणता येईल, या सगळ्याची व्यवस्था तिथे काय केली जाते? व्यवस्थितरित्या केली जाते. आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? ऑलिम्पिक विलेज असं म्हटलं जातं. लेखक सांगतो या ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना कुठे मांडण्यात आली रे? मेलबॉर्नमध्ये. कोणत्या साली? इसवी सन 1956मध्ये. आणि पहिलं जे ऑलिम्पिक विलेज झालं ते तिथलंच आहे. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात.
हे सामने 5 दिवस चालत. इसवी सन पूर्व 776 हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 हे सामने बंद पडले. दर 4 वर्षांनी होतात. ओके, हे सामने किती दिवस चालत? 5 दिवस चालत. आता आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा या ऑलिम्पिकची नोंद पाहायला मिळते. इसवी सन पूर्व 776 हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात आपल्याला सापडते. कुठे पाहायला मिळते? ग्रीस देशाच्या इतिहासात. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंना ऑलिव्ह वृक्षांच्या फांदीची माळ घालून काय केलं जायचं? त्यांचा गौरव केला जायचा. गौरव करणे म्हणजे काय? सन्मान केला जायचा, सत्कार केला जायचा. या ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून, म्हणजे जे काय त्यांचे भेदभाव होते, जे काय त्यांच्यामध्ये भांडणं होते, ते सगळं विसरून या स्पर्धेसाठी यायचे किंवा या स्पर्धकांचं काय करायचे? ते स्वागत करायचे. आणि या सामन्यातील जे खेळाडू होते ना, त्या खेळाडूंना राष्ट्रीय सणासंभार म्हणजेच काय रे, नॅशनल जे काय त्यांचे सण फेस्टिवल असतील त्याच्यामध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं जायचं. पुढे काय झालं रे? ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला. तर आपण हिस्ट्रीमध्ये वगैरे वाचतो, ग्रीक सत्ता काय झाली? ऱ्हास होणे म्हणजे काय? नष्ट झाले. ग्रीक सत्ताच पूर्ण नष्ट झाली आणि त्यानंतर हे सामने इसवी सन पूर्व 394 काय झाले? बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्यावेळी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता आपण जेवढा भाग शिकलेलो आहे ना, त्या शिकलेल्या भागामध्ये आलेले जे वाक्यप्रचार आहेत ना, ते आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. कारण आपल्याला वळणं 9वी आणि 10वीला वाक्प्रचार हा 4 मार्काला दिलेला प्रश्न असतो. मग जेवढे वाक्प्रचार आले आहेत ना, तेवढे आपण पाहणार आहोत. पहिला वाक्यप्रचार आहे लक्ष वेधून घेणे, म्हणजेच काय? आकर्षून घेणे. आता याचे जे सेंटेन्स आहेत ना, ते आपल्याला स्वतःला प्रयत्न करायचे. त्यानंतर दुसरं आहे पारंगत होणे, म्हणजे काय? निपुण होणे. साक्ष देणे म्हणजे ग्वाही देणे. शिकस्त करणे म्हणजेच कठोर मेहनत करणे. गौरव करणे, सन्मान करणे किंवा सत्कार करणे. ऱ्हास होणे म्हणजे नाश पावणे किंवा नष्ट होणे. पुनरुज्जीवन करणे म्हणजे नव्याने निर्माण करणे. ओके, हे वाक्यप्रचार आपल्याला काय करायचे आहेत? वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याच्यावर त्याचा सेंटेन्स बनवायचाही प्रयत्न करायचा आहे. आता आपण या पाठाचा जेवढा भाग शिकलेला आहे ना, त्याच्यावरती आधारित मी काय दिले? तिथे प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न पाहायचे आहेत, त्याचं उत्तरं शोधायचे आहेत आणि ते आपण वहीमध्ये लिहायचे आहेत. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. त्यामधला 1, ऑलिम्पिक ध्वजावरील वर्तुळांचे रंग. आपल्याला बघा पान नंबर 20 वरती दिलेला आहे. ओके, त्याच्यावरती शोधायचं आणि ते लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे ऑलिम्पिकची जगातील 5 खंड. ती सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. कोणकोणते खंड आहेत आपले? खंड म्हणजे कॉन्टिनेंट, त्याची नावं आपल्याला इथे लिहायची आहेत. प्रश्न तिसरा, ऑलिम्पिकच्या ब्रीदवाक्याचा अर्थ. 3 तिथे दिलेले आपल्याला, सीटीएस, ऑल्टियस आणि फोर्टियस. त्याचे मिनिंग सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. ते उत्तर आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा आहे वाक्यातून मिळणारा संदेश.
त्या प्रत्येक वाक्यातून मिळणारा जो शब्द आहे, संदेश आहे, तो संदेश आपल्याला इथे लिहायचा आहे. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला पान नंबर 20 वरती मिळतील. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना. आपल्याला पान नंबर 21 वरती जो आपण आता शिकलो शेवटचा पर्याय, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. कोणकोणत्या भावना आपल्यामध्ये विकसित होतात, कोणकोणत्या फिलिंग्स आपल्यामध्ये डेव्हलप होतात, त्या भावना आपल्याला इथे लिहायच्या आहेत. प्रश्न 6 आहे समानार्थी शब्द लिहा. इथे बघा अ गट दिला आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये जे शब्द आहेत ते आहेत ठिकाण, क्रीडांगण, खूण आणि नयन. ब गटामध्ये काय दिलेले आहे, मैदान, डोळे, स्थान आणि निशाण. या ज्या अ आणि ब गटामधले जे शब्द आहेत त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत, म्हणजे समानार्थी शब्द बघायचे आहे आणि ते आपल्याला उत्तरं लिहायचे आहेत. उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.